हॅलो फ्रेंड्स, माझं नाव अभिषेक सपकाळ आहे. आपण काल बघितलं होतं पेपर सेट नंबर 1चे MCQ. आज आपण बघणार आहोत पेपर सेट नंबर 2चे MCQ. पेपर सेट नंबर 2चे MCQ. ठीक आहे. तर मी तुम्हाला पेज नंबर पहिले सांगून देतो. आज आपण पेज नंबर 16, 17 आणि 18 असे 3 पेजवरचे MCQ पाहणार आहोत. ठीक आहे. MCQ पाहणार आहोत आपण. सर्वप्रथम बघणार आहोत आपण MCQ फर्स्ट नंबरचा MCQ. फर्स्ट नंबरचा MCQ मध्ये LCM विचारलेला आहे 11, 13 आणि 19चा. 11, 13 आणि 19चा काय विचारलेला आहे? MCQ विचारलेला आहे. ठीक आहे. LCM विचारलेला आहे. MCQ नंबर 1 मध्ये LCM विचारलेला आहे. तर बघा LCM कसा काढूयात आपण. येथे लिहूयात आपण कॅल्क्युलेशन ऑफ LCM ऑफ 11, 13 आणि 19. याचा काय काढायचा आहे? LCM काढायचा आहे. LCMचा फुल फॉर्म काय होते? लिस्ट कॉमन मल्टिपल. LCMचा फुल फॉर्म काय होते? लिस्ट कॉमन मल्टिपल. LCMचा फुल फॉर्म काय होते? लिस्ट कॉमन मल्टिपल. LCM सर कसं सॉल्व करायचं? LCM आपल्याला ज्या संख्येचा LCM काढायला सांगितलेला आहे तर त्या संख्येला आपल्याला प्राईम नंबरने डिवाइड करावं लागते. सर्वात छोटी प्राईम नंबर ही 2 आहे. नंतर 2च्या नंतर येणाऱ्या प्राईम नंबर खूप सारे आहेत. ठीक आहे. सर्वात छोटी प्राईम नंबर कोणती आहे? 2 आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला 2ने डिवाइड करावं लागते. आता या संख्येच्या इकडे पाहून आपल्याला काय वाटते? या तिन्ही प्राईम नंबर आहेत. काय वाटते आपल्याला? संख्येच्या इकडे पाहून तिन्ही पण काय प्राईम नंबर आहे. मग सर LCM काढण्याची, प्राईम नंबरचा LCM काढण्याची कोणती शॉर्टकट टेक्निक आहे का? आहे. एकदम शॉर्टकट टेक्निक आहे. आता या तिन्ही संख्या प्राईम नंबर आहे, तिघांचा मल्टिप्लाय करा. जे आन्सर आहे ना ते आपलं LCM. ठीक आहे. तर बघा 3 संख्या कोणत्या आहे? 11, 13, 19. 11, 13, 19. आन्सर येणार आहे 27, 17. म्हणजे फर्स्टचा आन्सर असणार आहे D. फर्स्टचा आन्सर असणार आहे D. तरी सर आम्हाला असं समजलं नाही. आम्हाला असं विस्तृतमध्ये सांगा. 11, 13, 19. 2ने भाग जाणार नाही, 3ने भाग जाणार नाही, 5ने भाग जाणार नाही, 7ने जाणार नाही, 11ने जाणार डायरेक्ट. 11ने 11ला भाग दिला, 13 आणि 19 जच्या तसे. नंतर 11च्या नंतर येणारी प्राईम नंबर 13. 13ने 13ला भाग जाणार, उरणार 19 आणि 19ला 19ने भाग जाईल आणि करा मल्टिप्लाय. मी तुम्हाला तेच तर सांगितलं. 11 गुणिला 13 गुणिला 19. आन्सर येणार 27, 17. झालं. फर्स्ट नंबरचा MCQ संपला. सेकंड नंबरचा MCQ बघायचा आहे. सेकंड नंबरच्या MCQमध्ये GCD म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? GCD म्हणजे SCF. GCD म्हणजे काय होते? SCF. SCFला दुसरं नाव GCD आहे. SCFला दुसरं नाव काय आहे? GCD. HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर. हायेस्ट कॉमन फॅक्टर. हां, GCD सेम मिनिंग होते. ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. ठीक आहे. SCFला दुसरं नाव काय आहे? GCD. SCFला दुसरं नाव काय आहे? GCD. SCFला दुसरं नाव काय आहे? GCD. SCF काढायला म्हटलेलं आहे आपल्याला. 2 नंबरच्या MCQमध्ये SCF विचारलेलं आहे आपल्याला. तर आपण इथे लिहूयात कॅल्क्युलेशन ऑफ SCF म्हणजेच की कॅल्क्युलेशन ऑफ GCD, कॅल्क्युलेशन ऑफ GCD, कॅल्क्युलेशन ऑफ GCD. कशाचे GCD काढायचे आहे सर? कशाचा SCF काढायचा आहे? 44, 54 आणि 87 चा SCF काढायचा आहे. काय काढायचं आहे आपल्याला? SCF काढायचा आहे. आता SCF कसा काढूयात? लक्ष द्या. सर्वात मोठी संख्या बाजूला ठेवा. 87 बाजूला, 54 वरती, 44 खाली. बरोबर. 44 एक 44. शिल्लक उरले 10. 44 वरती, 10 खाली. 10 चौक 40. शिल्लक उरले 4. 10 वरती, 4 खाली. नंतर 4 दुनी 8. शिल्लक उरले 2. 4 वरती, 2 खाली. ठीक आहे. नंतर काय होणार? 2 दुनी 4. शिल्लक उरले 0. येथे 0 उरलं म्हणजे हा संख्या आपला SCF. येथे 0 उरला म्हणजे हा संख्या आपला SCF. म्हणजे की नाव SCF ऑफ 2 आणि कोणती संख्या बाजूला ठेवली होती? 87. 2 आणि 87चा SCF काढायचा आहे. 87 भागीला 2.
87 भागीला 2 किती होतात 43 प्लस 1 2 वरती 1 खाली 1 2 2 1 न भाग गेला तर आपला SCF किती असणार आहे GCD किती असणार आहे सेकंड याचा 1 GCD किती असणार आहे 1 असणार आहे 1 असणार आहे GCD किती असणार आहे 1 असणार आहे ठीक आहे 2 नंबरचा आन्सर काय आहे 1 म्हणजे आन्सर A आहे सेकंडचा आन्सर काय आहे A आहे सेकंडचा आन्सर काय आहे A थर्ड नंबरचा MCQ पाहायचा आहे थर्ड नंबरचा MCQ पाहणार आहोत आपण काय म्हणते सर थर्ड नंबरचा MCQ म्हणते की x ची व्हॅल्यू सांगा x ची व्हॅल्यू सांगा म्हणते x - 4 = 6 x ची व्हॅल्यू सांगा -4 तिकडे गेले की +4 आणि 6 आणि 4 किती होतात 10 आणि सांगा म्हणे x ची व्हॅल्यू 10 येते x ची व्हॅल्यू किती येते 10 म्हणजे तिसऱ्याचा आन्सर आहे C तिसऱ्याचा आन्सर काय आहे C झाला तिसरा MCQ सॉल्व आता आपल्याला चौथा MCQ बघायचा आहे चौथा MCQ काय म्हणते दोन संख्येची बेरीज 8 आहे दोन संख्याचा डिफरंट 4 आहे तर ते नंबर सांगा अरे लय चिल्लर आहे तर पहिली संख्या x समजा दुसरी संख्या y फर्स्ट x सेकंड y सम म्हटलं की प्लस करायचं कालच सांगितलं होतं आणि डिफरन्स म्हटलं की मायनस करायचं कालच सांगितलं होतं समजलं सम म्हटलं तर काय करायचं प्लस डिफरन्स म्हटलं तर काय करायचं मायनस हां साइन कशी आहे क्रॉस साइन असले की ॲडिशन करायची विरुद्ध चिन्ह असले की बेरीज करायची विरुद्ध चिन्ह असले की बेरीज करायची x आणि x किती होतात 2x झूप हे मायनसचं साइन आहे कट होऊन जाईल 8 आणि 4 किती होतात 12 x = 12 भागीला 2 x = 6 एक नंबरच्या इक्वेशनमध्ये ठेवा x च्या जागी 6 ठेवा 6 + y = 8 y = 8 - 6 y = 2 6 आणि 2 4 नंबरचा आन्सर काय असणार आहे 6 आणि 2 म्हणजे 4चा आन्सर आहे D 4चा आन्सर काय आहे D ठीक आहे आता आपल्याला 5 नंबरचा MCQ बघायचा आहे 5 नंबरचा MCQ इंटरेस्टिंग MCQ आहे हां लक्ष द्या 5 नंबरचा MCQ 5% ऑन 4.45 ठीक आहे 4.45च्या 5% किती होतात म्हणजे की 4.45 गुणिला 5% 0.225 कोणता आन्सर आहे D बरोबर ना .225 0 असो की नसो काही व्हॅल्यू थोडी आहे डॉट आहे त्यानंतर 225 आहे की आपला आन्सर D आहे आन्सर किती आहे आपलं D 5 नंबरचा आन्सर किती आहे आपलं D 5 नंबरचा आन्सर किती आहे आपलं D कसं काढलं सर असे लिहिलं सरनं 4.45 गुणाकारचं साईन लिहिलं 5 लिहिलं % लिहिलं आला आन्सर 0.225 हे आपला आन्सर 6 नंबरचा MCQ आपण नंतर पाहूयात 7 नंबरचा MCQ पाहूयात आपण 7 नंबरचा MCQ पाहूयात आपण कॉस्ट प्राईज आहे 1920 आणि सेल केलं 1680 रुपयाला तर रेट ऑफ डिस्काउंट किती दिला पहिली गोष्ट डिस्काउंट घ्यायचा वरती रेट ऑफ डिस्काउंट विचारला डिस्काउंट घ्यायचा वरती आणि कॉस्ट प्राईस घ्यायची खाली ठीक आहे आणि गुणिले करायचं 100 याला म्हणतात पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट याला काय म्हणतात पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट काल मी शिकवत असताना फॉर्म्युला नव्हता सांगितला म्हणून मग आज फॉर्म्युला सांगून देतो म्हटलं बघा कॉस्ट प्राईज आहे 1920 कॉस्ट प्राईस किती आहे 1920 आणि डिस्काउंट कितीचा दिलेला आहे आपण 1920 रुपयाचं होतं ते विकलं आपण 1680 रुपयाले 240चा डिस्काउंट किती आहे 240 गुणिला 100 240 गुणिला 100 भागीला 1920 आन्सर येते 12.5% डिस्काउंट किती पर्सेंट दिला 12.5% डिस्काउंट दिला ठीक आहे आता 8 नंबरचा जो MCQ आहे तो लय इंटरेस्टिंग आहे लय म्हणजे लय जास्ती इंटरेस्टिंग आहे आणि IMP म्हटलं तरी चालते कारण की तो लय वेळा विचारला जाते कधी 4 मार्कासाठी कधी 1 मार्कासाठी कधी 8 मार्कासाठी विचारला जाऊ शकते सांगता येत नाही युनिव्हर्सिटीवाल्याचं 8 नंबरचा MCQ 5.5% कमिशन
2750 आहे. तर टर्नओव्हर सांगा किती. टर्नओव्हर म्हणजे सेल. आता तुम्ही मला सांगा की ते कमिशन किती आहे. फॉर्म्युला सांगतो मी तुम्हाला. सेल काढण्याचा फॉर्म्युला सांगतो. सेल कसा काढायचा त्याचा फॉर्म्युला सांगतो मी तुम्हाला. बघा, कमिशन अपॉन पर्सेंटेज ऑफ कमिशन, कमिशन अपॉन पर्सेंटेज ऑफ कमिशन आणि मल्टिप्लाय बाय 100. कमिशन किती भेटलं 2750. ते किती पर्सेंट आहे सर 5.5%. आपल्याला टोटल पाहिजे ना 100% पाहिजे ना. सेल आहे ना ते. सेल काढायची ना आपल्याला. काय काढायची आपल्याला सेल. सेल म्हणजे काय. सेल म्हणजे टर्नओव्हर. टर्नओव्हर म्हणजे सेल. 2750. प्रॅक्टिस करावंच लागते. 4 मार्कासाठी विचारलं जाते एक्झाम्पल कधी कधी. आन्सर आहे आपलं 50,000. आन्सर काय आपलं 50,000. म्हणजे 8 नंबरच्या याचं आन्सर आहे डी. 8 नंबर याचा आन्सर काय आहे डी. ठीक आहे. आता 9 नंबरचा MCQ पाहायचा आहे आपल्याला. आता किती नंबरचा MCQ पाहायचा आहे 9 नंबरचा MCQ. काय म्हणते 9 नंबरचा MCQ. ॲव्हरेज ऑफ डेली वेजेस 5 वर्कर. 5 वर्करची ॲव्हरेज आहे 40. म्हणजे ॲव्हरेज दिलेली असली तर मी तुम्हाला एक टेक्निक सांगतो. टोटल काढूनच घ्यायचं. ॲव्हरेज ऑफ 5 वर्करची आहे 40 रुपये. 5 वर्करची 40 ॲव्हरेज आहे. म्हणजे टोटल किती असणार आहे 200. टोटल किती असणार आहे 200. आणि 3 वर्करची आहे 48. 3 वर्करची किती आहे 48. मग 48 गुणिला 3 करा. 8 त्रिक 24. 7 2 4 त्रिक 12 2 14. 144. म्हणजे टोटल किती होते त्यांचे दोघं. हे 5 जण आणि हे 3 जण याचे टोटल मिळून किती होणार आहे 344 होणार आहे. 8 जण मिळून किती होणार आहे 344. तर द ॲव्हरेज वेजेस इज. आता टोटल वेजेस किती आहे. टोटल वेजेस डिवायडेड बाय नंबर ऑफ वर्कर. नंबर ऑफ वर्कर हा आहे ॲव्हरेज वेजेस काढण्याचा फॉर्म्युला. टोटल किती आहे 344. मी म्हटलेलं ॲव्हरेज म्हटलं ना त्याला टोटलमध्ये काढून घ्यायचं. कसं काढायचं सर 40 आहे 5 जणांची टोटल 200 होते. 48 आहे 3 जणांची 144. ठीक आहे. 344 भागिले 8. 344 भागिले 8. 344 भागिले 8 43. ॲव्हरेज किती होते 43. ॲव्हरेज किती होते 43. म्हणजे 9चा आन्सर आहे सी. 9चा आन्सर काय आहे सी. 9चा आन्सर काय आहे सी. 9चा आन्सर काय आहे सी आन्सर आहे 9चा. 10चा आन्सर सांगा सर. आता 10चा आन्सर अरे लई चिल्लर आहे ते. 10 नंबरच्या MCQचा आन्सर तुम्हाला काय विचारलेलं आहे ॲव्हरेज विचारलेला आहे. ॲव्हरेज विचारलेला आहे. हां सांगा कशाचा ॲव्हरेज विचारला. 15 + 10 + 14 + 13 याचा ॲव्हरेज सांगा म्हणे. 1 2 3 4. 4 आहे ना भागिले 4 करा आणि निघते ॲव्हरेज. मग 15 × 10 25. 25 × 39. 42 52. 52 भागिले 4. 52 भागिले 4. ॲव्हरेज येते 13. ॲव्हरेज किती येते 13. म्हणजे 10 नंबरचा आन्सर काय आहे सी. 10 नंबरचा आन्सर काय आहे सी. ठीक आहे. आता 11 नंबरचा MCQ पाहूयात आपण. 11 नंबरचा MCQ पाहूयात. करेक्ट फॉर्म्युला म्हणते SPCP. आता सेलिंग प्राईस आणि कॉस्ट प्राईस जर काढायचं असलं तर ते पर्सेंटेज पाहिजेच नाही आपल्याला. म्हणजे बी पण कॅन्सल होणार कारण की त्यात पर्सेंटेज म्हटलेलं आहे आणि डी पण कॅन्सल होणार कारण की त्यात काय म्हटलेलं आहे पर्सेंटेज. आता राहते ए आणि सी. ए आणि सी मधलं आपल्याला निवडायचं आहे. बरोबर. सेलिंग प्राईस कशी निघणार सर कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट. पण यांना सेलिंग प्राईसचं फॉर्म्युला काय म्हटलं कॉस्ट प्राईस प्लस लॉस. म्हणजे ए पण आपलं चुकीचं आहे. मग करेक्ट फॉर्म्युला कोणता असणार आहे सी. कॉस्ट प्राईस कशी निघणार सेलिंग प्राईस मायनस प्रॉफिट. तर 11चा आन्सर आहे सी. 11चा आन्सर काय आहे सी. 11चा आन्सर काय आहे सी. 11चा आन्सर काय आहे सी. कॉस्ट प्राईस अँड सेलिंग प्राईस ऑफ पेन 100 आणि 110 रिस्पेक्टिव्हली. तर पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट सांगा 10%. अरे लय चिल्लर आहे ना ते. प्रॉफिट पर्सेंटेज विचारलेलं आहे ना. कसा काढायचं म्हणे सर प्रॉफिट पर्सेंटेज. हे 12 नंबरचा MCQ प्रॉफिट पर्सेंटेज विचारलेला आहे. प्रॉफिट आणि डिवायडेड बाय कॉस्ट प्राईस आणि मल्टिप्लाय बाय 100. पर्सेंटेज ऑफ प्रॉफिटचा फॉर्म्युला. कशाचा फॉर्म्युला आहे
पर्सेंटेज ऑफ प्रॉफिटचा. ते कशाला फॉर्म्युला कशाला घेता, डोसकं लावू आपण. बघा डोकं लावू डोकं. 100ची वस्तू 110ला विकू राहिलो म्हणजे 10 रुपयाचा प्रॉफिट आहे. 10 रुपयाचा प्रॉफिट किती हो, 100 रुपयावरती. 100 रुपयावरती 10चा प्रॉफिट म्हणजे 10%. 100 रुपयावर 10चा प्रॉफिट म्हणजे 10%, म्हणजे 12चा आन्सर बी. समजलं. 13चा आन्सर मी ओरलीच सांगणार आहे, आज फॉर्म्युले वगैरे लिहून देणार नाही आहे. 13चा आन्सर सिम्पल इंटरेस्ट विचारलं, पी गुणिला एन गुणिला आर, जे असलं ते आपला आन्सर आहे. पी गुणिला एन गुणिला आर. 13चा आन्सर आहे आपलं बी. 13चा आन्सर काय आहे, बी. हां 14चा आन्सर काय असणार आहे सर, सिम्पल इंटरेस्ट विचारलेला आहे 5000 10% आणि 1 वर्षासाठी. तर काय करायचं, पी एन आर म्हणजे 5000 गुणिला 10 गुणिला 1 भागिला 100, म्हणजे आन्सर किती येणार आहे आपलं 500. आन्सर किती येणार आहे आपलं 500. ठीक आहे, ते तुम्ही करत बसा आता 500 कसं आलं तर, कालच सांगितलेलं आहे ते. कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कंपाऊंड इंटरेस्टमध्ये शेवटी मायनस पी करतो आपण. शेवटी काय करतो, मायनस पी. आता मायनस पी सी आणि बीमध्ये आहे, बी आणि सीमध्ये मायनस पी आहे. आता बी आणि सी पैकी एक आन्सर आहे, तर आपण 1+r करतो. आता 1+r बीमध्ये आहे, म्हणजे आपलं 15 नंबरचा आन्सर काय आहे, बी. 15 नंबरचा आन्सर काय आपलं बी. आणि 16 नंबरचा आन्सर सांगतो मी, लक्ष द्या. 16 नंबरचा आन्सर सांगत आहे, लक्ष द्या. 16 नंबरचा आन्सर कंपाऊंड इंटरेस्ट विचारलेला आहे तुम्हाला 400 रुपयावर 6%नं 2 वर्षासाठी. 400 रुपयावर 6%नं 2 वर्षासाठी. आन्सर कसा काढायचा सांगा आता. 400 रुपये आहे बरोबर, आणि किती वर्षासाठी म्हटलेलं आहे, 2 वर्षासाठी. मग 2 वेळा प्लसचे साईन द्या. 2 वर्षासाठी म्हणजे 2 वेळा प्लसचे साईन द्या. 2 वर्षासाठी म्हणजे 2 वेळा प्लसचे साईन द्या. आता काय करायचं, किती पर्सेंट आहे, 6% आहे. 6% आणि मायनस करायचं आपण 400. म्हणजे काय करायचं सर, 400 + 6% + 6% - 400. ही प्रक्रिया कॅल्क्युलेटरवर करायची. 400 + 6% + 6% - 400 49.44 आन्सर असणार आहे. म्हणजे 16चा आन्सर काय आहे, बी. 16चा आन्सर काय आहे आपलं बी आहे 16चा आन्सर. 17चं बघायचं आपल्याला. 17चं 17, 18, 19, 20 हे एकदम चिल्लरच आहे, काय हार्ड वगैरे नाही आहे. बिझनेस मॅथमॅटिक्स हा सब्जेक्टच चिल्लर आहे. याच्यात 90पेक्षा जास्त मार्क्स मिळवणं हे खूप सोपं आहे. 17 नंबरचं बघा, क्लासमध्ये 42 स्टुडंट्स आहे, 6 स्टुडंट्स आहे मुली. तर बॉईज आणि गर्ल्सचा रेशो सांगा. पहिले बॉईज हा शब्द काढलेला आहे त्यांना. आता 42 पैकी 6 मुली आहे, म्हणजे 36 बॉईज आहे आणि 6 मुली. आन्सर पहिले बॉईज कोण घेतलं तुम्ही ना, कारण की बॉईज अँड गर्ल्स असा रेशो विचारला, गर्ल्स अँड बॉईजने विचारलं. पहिले बॉईज म्हटलं, मग बॉईजची संख्या, मग गर्ल्सची संख्या. शॉर्ट करता येते का, येते सर. 6 × 6 6 6 36 म्हणजे रेशो किती होणार आहे, 6:1. रेशो किती होणार आहे, 6:1. म्हणजे 17चा आन्सर किती असणार आहे, डी. 17चा आन्सर किती असणार आहे, डी. 18चं सांगा सर. 18चं सांगा. रेशो काढायला सांगितलेला आहे 1500 आणि 1000चा. 1500 आणि 1000चा रेशो सांगितलेला आहे. 2 शून्य उडवा ना पहिले तुम्ही. 15 आणि 10 आहे, याले 5नं मल्टिप्लाय करा आणि याले 5नं मल्टिप्लाय करा. आन्सर किती येते, 3:2. 3:2. 18चा आन्सर ए आहे. 18चा आन्सर काय आहे, ए. आता 19चा आन्सर बघायचा आपल्याला. आता कशाचा आन्सर बघायचा आपल्याला, 19चा आन्सर बघायचा आहे. काय म्हणते 19चा आन्सर, 4:5 इज ॲज x = 20. 4 वरती 5 खाली = x वरती 20 खाली. 4 × 20 5 × x 80 5 x किती होते आपला आन्सर, 80/5 16. आन्सर किती येणार आहे आपलं 16. म्हणजे 19चा आन्सर किती आहे आपलं 16. 19चा आन्सर आहे 16. आणि आता 20 नंबरचं पाहायचं आहे. त्यात म्हटलेलं आहे अ मॅन अर्न 72 रुपये डे. एका दिवसाला 72 कमवते. हाऊ मेनी डेज मस्ट ही वर्क टू अर्न 1512. त्यानं 1512 कमवले. किती दिवसात कमवले सांगा, किती रुपये कमवले, 1512. 1512 कमवले म्हणे त्यानं. मग 1512 कमवले, चला मान्य करू. एका दिवसात 72 कमवते. 1512 कमवले, एका दिवसात 72 कमवते, बरोबर. किती दिवस लागतील, 1512 × 72.
21 दिवस लागतील, 21 दिवस. तर वीसचा आन्सर आहे आपलं बी. वीसचा आन्सर काय आपलं बी. ठीक आहे. अशा प्रकारे पेपर सेट नंबर सेकंडचे MCQ संपले. बाकी आता पेपर सेट नंबर 3चे MCQ उद्या पाहूयात आपण. ठीक आहे.